स्वामी ओम सर्वांना. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात धनप्राप्ती ही सदैव होत राहावी, अगदी आयुष्यभर. त्यामध्ये जर का तुम्हाला नोकरी असेल तर जॉबमध्ये प्रमोशन मिळावी, व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी, अशी गोष्ट जी आहे ही तुमच्या आयुष्यात कायम वाटणारी आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही ॲड करता का? किंवा तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश करता का? मला हे सांगा. जर नसेल करत तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती गोष्ट तुम्ही अगदी आजपासून जरी केली, म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून जरी केली तरी तुमच्या आयुष्यात बदल हे नक्कीच दिसून येतील. पण हो, कष्टाला पर्याय नाही, कष्ट हे करत राहायचं, पण कष्टाबरोबर नशिबाच्या बरोबर साथ असावी त्या गोष्टींची. म्हणजे तुमचं नशीब जर का त्या गोष्टीला साथ देत नसेल तर त्याचीही साथ तुम्हाला मिळावी. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी रोज करायच्या आहेत. काय करायचं आहे? गुरुचरित्रातील 18वा अध्याय कायम रोज न चुकता न विसरता अगदी दिवसभरात कधीही वाचायचा आहे. त्याचबरोबर नवनाथ ग्रंथातील 2रा अध्याय किंवा 23वा अध्याय आवर्जून आठवणीने न विसरता न चुकता दिवसभरात कधीही 100% वाचायचं आहे. हे 2 अध्याय म्हणजे 18वा किंवा 2रा किंवा 23वा नवनाथ ग्रंथातला. ह्या दोन्ही गोष्टी जर का तुम्ही रोजच्या दिनचर्येत तुम्ही ॲड केल्या ना, याचा समावेश केल्यानंतर हळूहळू तुम्हाला वाटायला लागेल. अगदी 40 दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही भरपूर गोष्टींमध्ये स्वतःमध्ये बदल केलेला असेल, आर्थिक प्रगती झालेली असेल आणि त्याचबरोबर स्वतःसुद्धा तुम्ही स्टेबल झालेला असाल. नक्कीच करून बघा. खूप प्रभावी उपाय आहे. श्री स्वामी समर्थ.